श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अचानक स्वामी समर्थ महाराजांचा फोटो दिसणं किंवा एखाद्या गाडीवर श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं दिसणं किंवा बघा आपण कुठेतरी चाललेलो आहोत, अगदी भिंतीवर किंवा एखाद्या गाडीच्या पाठीमागून स्वामींचं चित्र दिसणं किंवा स्वामींचा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा काही लिहिलेलं वाक्य दिसणं हा केवळ एक संकेत आहे की नक्की योगायोग आहे. हेच या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा. तुम्हाला देखील असा खूप वेळा झालेला आहे का, तुम्ही रस्त्यावरून जात असताना अचानक एखाद्या भागावर श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं दिसतं, तर कधी मोबाईल कॉल करताना अचानक स्वामींचं चित्र समोर येतं किंवा स्वामींचा एखादा संदेश दिसतो. आपण एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाच्या वाटेवर असताना मन अस्वस्थ असतं किंवा काळजीने भरलेलं असतं आणि त्याच वेळेला अचानक गाड्यांच्या मागे एखाद्या भिंतीवर आपल्याला महाराजांचा फोटो किंवा श्री स्वामी समर्थ अगदी ठळकपणे आपल्या नजरेसमोर येतं किंवा महाराजांचा बघा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश दिसून येतो आणि मनामध्ये एक अनोखी शांतता उमटते. अनेक भक्त हे अनुभव वारंवार घेत असतात. ते म्हणतात की जेव्हा मी खूप दुःखी असतो तेव्हा अचानक स्वामी मला कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देत असतात आणि असे अनेकांचे अनुभव आहेत. अनेक भक्तांनी हे अनुभव घेतलेले आहे. पण असा प्रश्न आहे की हा केवळ योगायोग असतो की हा कोणता तरी संकेत असतो? तर आध्यात्मिकदृष्ट्या विचार केल्यास अशा घटनांचा केवळ योगायोग म्हणजे योग्य नाही. कारण भक्ती आणि श्रद्धेच्या प्रवाहामध्ये स्वामींचं नाव किंवा त्यांचा फोटो, त्यांचा संदेश हे अनेकदा आपल्याला मार्गदर्शन करायला दिसत असतात. तर आजच्या व्हिडिओत बघा आपण ह्याच्याच विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत की स्वामींचा फोटो अचानक दिसणं किंवा त्यांचा संदेश आपल्याला नजरेसमोर येणं हा संकेत असो की योगायोग हे जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा आपली स्तुती आणि स्वामींचा संकेत. जेव्हा बघा आपले मन गोंधळामध्ये असतं, असं संकटात असेल आणि आपण एखाद्या उत्तराच्या शोधात असतो, तेव्हा आपले अंतर्मन हे स्वामींकडे मदतीसाठी आपलं मन धावत असतं. अशा वेळेला अचानक त्यांचा फोटो दिसणं ही एक देवी म्हणजे बघा ही एक वेळ असते, दैवी वेळ असते. तो फोटो म्हणजे एक प्रकारचं आश्वासनच असतं की मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस. हा क्षण खूप सूक्ष्म असतो पण त्यामध्ये खूप मोठे आध्यात्मिक सामर्थ्य असतं. नामस्मरणाचं सामर्थ्य. आपण स्वामींचं नामस्मरण करत असताना ते आपल्या मनामध्ये जागृत होतात. म्हणूनच एखाद्या क्षणी जर आपण त्यांचं नाव घेऊन काही विचार करत असाल आणि लगेचच कुठेतरी त्यांचा फोटो दिसला किंवा एखादा संदेश दिसला तर ते त्या विचारांचं उत्तर असू शकतं. स्वामींच्या कृपेसाठी पात्र असल्याची गरज. स्वामी प्रत्यक्षाने आपल्या भक्ताकडे लक्ष ठेवून असतात, पण आपल्याकडूनही सातत्यानं त्यांचं नामस्मरण, त्यांची सेवा, अगदी निस्वार्थ भावनांनी समर्पण हवं असतं. तेव्हा या 4 गोष्टी निर्माण होतात. तेव्हा स्वामी स्वतःहून मार्गदर्शन करतात. त्यांच्या फोटोचे अचानक दर्शन हे स्वामींच्या कृपेचं अगदी लहानसं रूप असतं. स्वामींचा अचानक फोटो दिसणं, परीक्षा बघा अधिकाधिक स्वामींचा फोटो हा संकटाच्या वेळी दिसतो. काही वेळा लोक विचारतात की तो फोटो संकटाची जाणीव करून देण्यासाठी नाही, तर संकटांमध्ये तिला बघा काहीतरी साध्य करण्यासाठी असतो. त्याने आपल्याला मनोधैर्याचं गरज असते आणि स्वामींचं दर्शन हे बघा मनाला आधार देतं आणि त्या क्षणी आपल्याला मनोधैर्याची गरज असते आणि स्वामींचं दर्शन हे अगदी मनाला आधार देऊन जातं. अनेक भक्तांचे अनुभव आणि भक्तांच्या जीवनामध्ये हे घडलेलं आहे की जेव्हा त्यांनी स्वामींच्या बघा कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय एखादा मोठा निर्णय घ्यायचा ठरवला, तेव्हा अचानक त्यांना स्वामींचं दर्शन झालं आणि त्यांचं मन जे आहे ते देखील स्थिर झालं. काही जणांना गाडीवर, मोबाईलमध्ये किंवा अगदी स्वप्नातही स्वामींचं दर्शन होतं. हे सर्व संकेत आहे की स्वामी तुम्हाला ऐकतात, पाहतात आणि योग्य वेळी त्याचं उत्तरही देतात. बघा असे
खूप अनुभव आहेत. तर बघा आपल्या मनाची ऊर्जा स्वतः त्या प्रतिमांमध्ये खेचून आणते. ही श्रद्धा बघा ठीक ताकद आहे. एका श्रद्धेची ती ताकद असते. त्यामुळे स्वामींना सतत अंतर्मनातून हा देणारा भक्त त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाहत असतो. पाहतच स्वामींचं विश्वासाचं बळ कोणत्याही स्वामी भक्तासाठी त्यांचे आराध्य दैवत असतं. बघा आराध्य दैवत हे त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो. अशा वेळेला बघा जीवनामध्ये गोंधळात भीतीमध्ये असताना तर स्वामींच्या अचानक दर्शन झालं तर तो भक्त ते सांगतात म्हणून घेतो. बघा नेहमी सांगतात की स्वामी आपल्या पाठीशी आहे. चिंतनासाठी स्मरण महाराज म्हणतात की बघा की चिंता नको चिंतन करा, चिंता नको चिंतन करा. परंतु अनेकदा आपण जीवनामध्ये इतके गुंतून जातो की स्वामींचं स्मरण विसरतो. अशा वेळेला अचानक दिसणारा स्वामींचा फोटो म्हणजे एक जागृतीचा इशारा असतो की माझं स्मरण करतो. ती स्वामी महाराज हे सतत भक्तांच्या संपर्कामध्ये असतात. त्यांचा कृपादृष्टीने त्या कोणत्याही रूपामध्ये दर्शन देतात. कधी एखाद्या हृदयात रूपात तर कधी बघा गाडीवरच्या फोटोमध्ये तर कधी एखाद्या विचारांमध्ये तर बघा स्वामी कधीच बघा प्रगट किंवा गुप्त या स्वरूपामध्ये नाही तर संदेश रूपाने सुद्धा भक्तांना ते भेट देतात. स्वामींची कृपादृष्टी आणि आश्वासन सर्व मार्ग बंद होता. आपण संकटात असतो तेव्हा ते संकेत सहज मिळतात. त्यामागे कोणत्याही योगायोग नसतो तर स्वामींच्या कृपेने मिळालेली एक थेट साक्ष असते. जर या बघा हे काही संकेतांना आपण योग्य प्रकारे समजून घेतलं आणि दररोज अगदी जिथे कुठे असाल कुठेही असू द्यात दररोज नामस्मरण चालू ठेवलं तर स्वामींच्या उपस्थितीचा अनुभव सातत्याने येऊ लागतो. अगदी चालता बोलता उठता बसता काम करता तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा, त्याचा अनुभव तुम्हाला येईलच. स्वामींचा अचानकपणे फोटो दिसणं, संदेश दिसणं हा योगायोग नाही, तो भक्तांच्या भावनेला मिळालेला एक प्रतिसाद असतो. तो शब्द ते चित्र हे सगळे आपल्याला सतत जागृत ठेवण्यासाठी आहे. महाराज केवळ मंदिरात किंवा फोटोमध्ये नसतात तर ते आपल्या अंतर्मनामध्येही असतात. तर तुम्हालाही असे सतत अनुभव येत असेल तर स्वामी तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही एकटे नाही. कोणत्याही अडचणीमध्ये संकटात गोंधळात ते नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही एकटे नाहीत, ते नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. तेव्हा अशा प्रकारचे दर्शन होतं तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांचे स्वागत करा, मनामध्ये धन्यवाद व्यक्त करा आणि या क्षणाला पवित्र माणूस अधिकाधिक नामस्मरण स्वामींचं मार्गदर्शन बघा स्वामींचं मार्गदर्शन हे अनेकदा अशाच उत्तरांमधून आपल्यापर्यंत पोहोचत असतं. कधी संकटाच्या वेळी, कधी निर्णयाच्या वेळी, तर कधी अंधारात असताना स्वामी आपल्याला दर्शन देतात. ते आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी सतत सज्ज असतात आणि यासाठी मन शांत ठेवा, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाम सतत अंतःकरणातून घेत चला. कारण स्वामींचं दर्शन हे संकटातच नव्हे तर ते सदैव सोबत असल्याचं लक्षण आहे. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल